की अशी राहिले तर काही काम करता येत नाही, अशी झाली तर ताकद येते, बरोबर. अशी झाली तर काही काही होत नाही, लागत नाही. अशी अशी मारले तर हाताला मार लागतो. जर अशी केली तर ह्याला नाही, ज्याला ठोकायचं त्याला लागतं. असं एक सामान्य हे आहे की कोणी का असे ना, कुठलाही समाज संघटित असेल तर त्यांची जी काय समाजाचीच म्हणून काही ध्येय उद्दिष्ट असतात ते साध्य करून घेण्यास मदत होते. हे बघा, धागे असतात, एक धागे घेऊन आपण काही बांधता येत नाही, आणि सगळे धागे एकत्र करून जर आपण केले तर हत्ती सुद्धा बांधून घालता येते. ही त्याच्यात ताकद असते. किंवा सूर्याची किरणे जी आहेत असं विखुरलेले आहेत, ना कपडे जाळू शकत ना कापूस जाळू शकत. एक बिंग धरलं त्याच्या खाली काही ठेवा ते जळते का, विखुरलेले किरणांना एकत्रित करून जर ताकद वापरली तर ते आग तयार होतो. त्यात तसा कुठलीही समाज, शिरोळ तालुक्यामध्ये मराठा समाज आहे, लिंगायत समाज आहे, जैन समाज आहे, धनगर समाज आहे, आणि त्यानंतर सगळे बारबलुतेदार समाज आहे सगळे. त्यानंतर वृद्धांची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, असे खूप सारे. आणि संघटित होऊन जर एक संघटन म्हणून काम करायला लागलं, मोठे मोठे काम हलके होऊन जातात, खूप खूप छोटे होतात. समस्या खूप मोठी वाटत असते, ती समस्या छोटी होऊन जाते. त्याच्याकरता नाही. आता तुम्ही मंडळी एवढी आहात तिथे, जवळजवळ मला वाटतं 20-25 गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी बहुसंख्यक आहे तुम्ही, पण कुठेही असं बघितलं तर एक शाळा दिसत नाही चांगली, किंवा एखाद्या ट्रेनिंग सेंटर दिसत नाही, किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम लग्न मुहूर्त करायचं म्हटलं तर एक मोठं व्यवस्था कुठे दिसत नाही. आहे का? कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, पण त्याला ते सन्मान दिले आणि त्याला सांगितलं तो ह्यातलं दर्दी आहे, तो बसवणं, त्याचा वेबसाईट बनवणं पुरा तो करतोय. असा काय प्रश्न आहे की इलेक्शन संपले की त्याच्या मागे लागेल, तो महामंडळ जे आहे त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम तो करेल, सर्व करेल. पण आमची कशी आहे, मठ हे सगळ्या समाजांना घेऊन जाणारं मठ आहे. कुठल्याही एका समाजाला मी कधी असं हे केलेलं नाही, पण सगळ्या समाजांसाठी मी मदत करत असतो. मी मराठा समाज असले तर, ब्राह्मण समाज असेल तर त्यांनाही सांगतो आम्ही आहोत तुमच्या बरोबर. गुरव समाज असेल तर गुरुवांबरोबर, सगळ्यांनाच आम्ही करतो. तर आता ह्यात का करू नये, हे नेहमी येतात आमच्याकडे, हे नाही आहे ते नाही आहे, हे गाणं गातात. म्हणजे असं गाणं गाऊन कसं होणार, कोणतरी पुढे व्हायला पाहिजे. झाले तर करता येते वा तिथे